अर्थसंकल्पात राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी काय, तर शेती कृषी पंपांचं थकीत वीज बिल माफ करण्यात येईल। शेतकऱ्यांसाठी दिवसा अखंडित वीज पुरवठ्यासाठी निधी देणार। उपसा सिंचन योजनेचं सौर ऊर्जीकरण करणार। सौर ऊर्जीकरणासाठी 4000 कोटींचा निधी देण्यात येणार। जलयुक्त शिवारसाठी 650 कोटींच्या निधीची तरतूद। शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर ऊर्जा पंप देणार। कांदा कापसाच्या हमीभावानं खरेदीसाठी प्रत्येकी 200 कोटींचा फिरता निधी निर्माण करणार। कापूस सोयाबीन शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 5000 रुपयांचं अर्थसहाय्य। राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर। ई पंचनामा प्रणाली संपूर्ण राज्यात लागू। शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा देण्याची योजना कायम करणार। गाव तिथे गोदाम योजना राबवण्यात येणार। जुन्या गोदामांची डागडुजी केली जाणार। गाय दूध उत्पादकांना जुलैपासून 5 रुपयांचं अनुदान सुरू राहणार। 2023-24 आर्थिक वर्षापासून शेतकऱ्यांच्या सहाय्यासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी देखील दिला जातोय।